आम्हीसुद्धा इंग्लंडमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हीसुद्धा भारतासाठी वर्ल्ड कप जिंकलो आणि आम्ही आमच्या देशासाठी खेळलो, तिरंग्यासाठी खेळलो। अक्षरशः मला वाईट वाटते की आपल्या देशासाठी आम्हीसुद्धा खेळत आहे। आम्ही असं कोणतं असं चुकीचं कार्य करत आहे की जेणेकरून ह्या सर्व गोष्टींना आम्हाला त्रास होतो। हे दिव्यांग खेळाडू आज माझ्यासोबत जुळलेले आहे। जर शासनाकडून आमच्या खेळाडूंना अशा प्रकारची सहायता किंवा प्रोत्साहन भेटणार नाही तर या खेळाडूंना आम्ही न्याय काय देणार। टीम इंडियाने T20 विश्वकप जिंकला आणि संपूर्ण देश आनंदात बुडाला। BCCIने टीम इंडियाला 125 कोटींचं तर महाराष्ट्र सरकारने टीम इंडियाला 11 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं। मात्र महाराष्ट्र सरकार आपला एक जुनं आश्वासन जो आहे तो विसरलेला आहे। 2019 मध्ये दिव्यांगांच्या विश्वचषकामध्ये भारतीय टीम ने इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकलेला होतं आणि तेव्हा त्या विश्वचषक जिंकणाऱ्या टीममध्ये महाराष्ट्रातील 3 खेळाडू होते। त्याच्यामध्ये नागपूरचा गुरुदास राऊत होता, सोबतच विक्रांत केणी होता आणि आणखी ठाणे जिल्ह्यातले काही खेळाडू त्या टीममध्ये होते। या सर्व खेळाडूंचा सन्मान करण्याचा महाराष्ट्र सरकारनं ठरवला होता आणि या खेळाडूंना 5 लाख रुपये प्रति खेळाडू असा बक्षीस द्यायचा असा निर्णयही तेव्हा झाला होता। मात्र आजवर त्याची अंमलबजावणी करायला महाराष्ट्र सरकार विसरलेलं आहे। आपल्यासोबत त्या विश्वचषक जिंकणाऱ्या टीमचा गुरुदास राऊत आहे। गुरुदास, काय आश्वासन मिळाले होते? 4 वर्षापेक्षा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, कुठंतरी खंत वाटतंय? सर्वात अगोदर तर मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय संघाला 11 कोटीचं बक्षीस जाहीर केलं आणि त्याबरोबर भारतीय संघाचंसुद्धा। नंतर आम्हीसुद्धा इंग्लंडमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हीसुद्धा भारतासाठी वर्ल्ड कप जिंकलो आणि आम्ही आमच्या देशासाठी खेळलो, तिरंग्यासाठी खेळलो। पण खंत अशी वाटते की मागील सलग 5 वर्षापासून नागपूर ते पुणे नागपूर ते मुंबई हा सलग असा 5 वर्षाचा माझा प्रवास होता आणि यामध्ये मी सुद्धा खूप साऱ्या मंत्र्यांना भेटलो, आमदार खासदार साहेबांना भेटलो आणि मला क्रीडामंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिले की तुझं काम होऊन जाणार। परंतु खंत अशी वाटते की जे खेळाडू दिव्यांग आहे, दिव्यांगांना तुम्ही मदत करायला हवी। आज अक्षरशः मला वाईट वाटते की आपल्या देशासाठी आम्हीसुद्धा खेळत आहे। आम्ही असं कोणतं असं चुकीचं कार्य करत आहे की जेणेकरून ह्या सर्व गोष्टींना आम्हाला त्रास होतो। तेव्हा जेव्हा तुम्ही 2019 मध्ये विश्वचषक जिंकला होता, दिव्यांगांचा पहिला विश्वचषक तो होता, तेव्हा महाराष्ट्रात परत आल्यानंतर महाराष्ट्राचा जो क्रीडा संचालनालय आहे त्यांच्याकडून एक प्रस्ताव सरकारला देण्यात आलेला होता आणि त्या प्रस्तावावर आजवर अंमलबजावणी झाली नाही। खरंच दादा, ही गोष्ट खरी आहे। 2000 जानेवारी 20ची गोष्ट आहे आणि त्यामध्ये बकोरिया साहेब आयुक्त होते। त्यांनी आमचा प्रस्ताव शासनाकडे मांडला आणि ते म्हणाले की काही दिवसातच तुमचं कार्य होऊन जाणार। परंतु दिवस असे होतच गेले। नेहमी मी चक्रा वारंवार मारतच गेलो आणि सोबतच जसं मुंबईला पुण्याला जातो तर हिवाळी अधिवेशनमध्ये ते मंत्रीसुद्धा नागपूरला येतात, परंतु त्याच गोष्टी मला वारंवार होतात। परंतु मी गडकरी साहेबांना शेवटी त्यांच्यापाशी गेलो आणि त्यामध्ये मला धनंजय उपासनी, ते भूषण दडवे आणि सर्वात महत्त्वाचं योगदान आता प्रवीण दटके आणि पियुष आंबुलकरजी करत आहे की ज्याने ही जे दिव्यांगाची जी समस्या होती ती स्वतःला मनाला लावून घेतली आणि त्यांनी आश्वासन दिलं की आता आम्ही प्रत्यक्ष त्यांच्यापाशी जाऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं कार्य करू। किती चक्र आजपर्यंत मुंबईचे पुण्याचे झालेले आठवते काही? 2019 मध्ये माझं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि आज माझी 2.5 ते 3 वर्षाची मुलगी आहे। त्याचं एक उदाहरण असंच आहे की जवळपास 50 ते 100 चक्रा मी मारलेल्या आहे आणि यामध्ये बरेचसेदा कधी तिकीट कन्फर्म झाली, कधी नाही झाली, परंतु एक अपेक्षा, एक आश्वासन की शासनाने दिलं की कमसे कम आमचा दिव्यांग खेळाडूंचा मुख्यमंत्र्याकडे सुद्धा सत्कारसुद्धा नाही झाला आणि एक साधं पुष्पगुच्छसुद्धा नाही भेटलं, याची खंत वाटत आहे। तुम्ही सामान्य व्यक्तींना खूप साऱ्या धनाढ्य द्या, बक्षीस द्या, चांगल्या गोष्टी द्या। आम्ही तर दिव्यांग असून आम्हाला प्रोत्साहन देण्यापेक्षा आमच्या खेळाडूंना अन्याय होत आहे, परंतु आम्ही हार मानलेली नाही आहे आणि खेळाडू आणि
आज हे मीडिया तुम्ही एक माध्यम आहे ज्यांच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणखीन एक आश्वासन करू, एक अपेक्षा ठेवू, की आठवण करून देऊ की तुम्हीसुद्धा आमच्या दिव्यांगांना न्याय मिळवून द्या. कारण की आता याच वर्षीसुद्धा इंडियामध्ये वर्ल्ड कप आहे आणि त्याची तयारी आणखीन त्याच प्रकारे सुरू आहे. शेवटी असंच वाटेल की दिव्यांगांना आपण निराशा न करता त्यांच्यावर आपण दुःखाची बाब न येता खेळाडूंना तुम्ही वारंवार त्यांचं प्रोत्साहन वाढत जाय. कारण जे 5 लाख रुपये जाहीर झाले होते ती रोख रक्कम महत्त्वाची की तो प्रोत्साहन महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी? माझ्यासाठी प्रोत्साहन बी महत्त्वाचं आहे. कारण की मुख्यमंत्र्याच्या हाती आपल्या एक महाराष्ट्राचा एक सन्मान असतो आणि खेळाडूंना जर आर्थिक रक्कम भेटली तर त्याचा परिवारातील काही समस्या असतात. काही खेळाडू आहे की ते नोकरीवर नाही आहे आणि काही खेळाडू असे आहे की त्यांना असं घरून ते आर्थिक परिस्थितीने कमजोर आहे. मी आपल्या देशासाठी एक आयडल म्हणून दिव्यांगामध्ये ओळखला जातो. परंतु तुम्ही बघू शकता हे दिव्यांग खेळाडू आज माझ्यासोबत जुळलेले आहे. जर शासनाकडून आमच्या खेळाडूंना अशा प्रकारची सहायता किंवा प्रोत्साहन भेटणार नाही तर या खेळाडूंना आम्ही न्याय काय देणार. आम्ही यांच्यासाठी आदर्श म्हणून का ठेवावेत आणि या खेळाडूंना कोणती अशी गॅरंटी देऊ की येणाऱ्या भविष्यामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून तुमचं भविष्य घडू शकते. कारण की हा देश भारत असा देश आहे की क्रिकेटला एक आपण धर्मासारखं मानतो आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर सारखे जे खेळाडू घडले आपल्या देशामध्ये ह्या सर्वांना आम्ही आयडल मानतो आणि त्या माध्यमातून आम्ही ह्या सर्व गोष्टी करत आहे. आता 2024मध्ये पुन्हा दिव्यांगांचा विश्वचषक होणार आहे. गुरुदास पण तयारी करताय, तुम्ही सर्व तयारी करत आहे. जे यांच्यासोबत झाला कुठंतरी मनात असं वाटतंय की अशा गोष्टी दिव्यांगांसोबत होणार असेल तर आपण का खेळावं असं मनात कधी विचार येतो निराशेचा? पहिल्यांदा गुरुदास सरांचा खूप खूप आभार मानतो. त्यांनी आम्हाला खूप मोठी संधी दिली आहे सर. ह्या इतकं मोठं सवलत करून दिली, आम्हाला ग्राउंड करून दिलं, आम्हाला परिपूर्ण आर्थिक मदत पण करतात. ते प्रत्येक गोष्टीत आम्हाला सांभाळतात, समोर घेऊन जातात आणि समोर खेळण्याची प्रेरणा देतात. कारण आमच्यासाठी ते एक आयडल आहेत. काय वाटते ज्या पद्धतीने या खेळाडूंसोबत विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंसोबत जे झालं कुठंतरी निराशेची बाब आहे? हो नक्कीच वाटतो. कारण आर्थिक स्थिती सक्षम असायला पाहिजे. एवढं मोठं त्याग केला आहे त्यांनी आपल्या जीवनाचं आणि अशा परिस्थितीत त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही. तुला काय वाटते? माझ्यासाठी सर इन्स्पिरेशन आहेत. कारण दिव्यांग क्रिकेट हा गुरु सरांपासूनच ओळखला जातो नेमका म्हणजे. तर जवळपास 5 वर्षाचा कालावधी झाला आहे. 2019ला विश्वचषक झाला तेव्हा आश्वासन देण्यात आला. 5 वर्षाचा कालावधी लोटून आता पुढचा विश्वचषक आला आहे, तो भारतात होणार आहे. मात्र महाराष्ट्र सरकारला तेव्हा आपल्या दिलेल्या आश्वासनाची आठवण आजवर झालेली नाही. नुकतंच महाराष्ट्र सरकारने विश्वचषक जिंकून येणाऱ्या टीमचा मुंबईत मोठा सत्कार केला. विधिमंडळात त्यांना बोलावण्यात आलं, बक्षीस जाहीर करण्यात आलं. त्यामुळे या बातमीच्या माध्यमातून ABP माझा पुन्हा सरकारला 2019मध्ये या खेळाडूंनीही विश्वचषक जिंकलेला होता याची आठवण करून देत आहे. या बातमीच्या माध्यमातून किमान महाराष्ट्र सरकारला तेव्हा दिलेल्या आश्वासनाची आठवण होईल आणि त्याची अंमलबजावणी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विश्वचषकाच्या आधी होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.